नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बांधकाम कामगार योजना म्हणजेच बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर स्कीमबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। जर तुम्ही बांधकाम कामगार मजूर असाल किंवा तुमच्या घरात कोणी बांधकाम क्षेत्रात काम करत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की ही योजना नेमकी काय आहे। महाराष्ट्र शासनाकडून बांधकाम कामगारांसाठी विविध आर्थिक आणि सामाजिक योजनांचा लाभ हा दिला जातो। यामध्ये शिक्षणासाठी मदत, विवाह अनुदान, प्रसूती लाभ, घरकुल मदत, सुरक्षा साहित्य, पेन्शन आणि इतर अनेक सुविधा या दिल्या जातात या योजनेमार्फत। पण या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असणं आवश्यक आहे। आता प्रश्न येतो, नोंदणी कोण करू शकतो? जो व्यक्ती बांधकाम क्षेत्रात काम करतो आणि ज्याचे वय 18 ते 60 वर्षादरम्यान आहे तो व्यक्ती या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो। तसेच मागील 12 महिन्यांमध्ये किमान 90 दिवस बांधकाम काम केलेले असणे आवश्यक आहे। आता पाहूयात नोंदणीसाठी कोणकोणते कागदपत्रे हे लागणार आहेत। नोंदणीसाठी 1 नंबरचं डॉक्युमेंट आधार कार्ड आहे, बँक पासबुक, मोबाईल नंबर, रहिवासी पुरावा आणि 90 दिवस काम केल्याचा दाखला इथे लागणार आहे आणि त्यासोबतच पासपोर्ट साईज फोटोसुद्धा इथे लागणार आहे। नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला अनेक योजनांचा लाभ हा मिळू शकतो। उदाहरणार्थ, मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत, मुलींच्या विवाहासाठी अनुदान, घर बांधण्यासाठी मदत, कामगारांसाठी सुरक्षा किट आणि वृद्धापकाळात पेन्शन सुद्धा मिळू शकते। या योजनेअंतर्गत अनेक लोकांना अर्ज फक्त चुकीची माहिती भरल्यामुळे रिजेक्ट होतो, म्हणून अर्ज करताना नाव, आधार नंबर आणि बँक माहिती नीट तपासून अर्ज करायचा आहे। तसेच एजंटच्या मागे न लागता अधिकृत वेबसाईट किंवा सेवा केंद्रातूनच अर्ज करावा। जर तुम्हाला या योजनांबद्दल आणखी सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये कामगार असे लिहावे। मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।